पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। फोनही उचलत नाहीयेत आता. वीणा, वीणा, अगं तू अजून झोपली नाहीस? इतकी रात्री बाहेर काय करतेस? वीणा, वीणा, तू रडतेस? काय झालं? काय झालं? मामा, अरे प्रभास दिवसभर काम करून आता रिक्षा चालवायला गेले होते. आमचा तासाभरापूर्वी फोनही झाला. मला म्हणाले की रिक्षा बंद करतो आणि इथे येतो. अजून आले नाहीयेत ते. आता तर फोनही उचलत नाहीये. अगं रडून प्रश्न सुटणार आहेत का? हा, तू त्याला फोन लाव बरं. मामा, अरे सांगितलं ना, नाही उचलत आहेत ते फोन. आयुष्यात कधीतरी शैलजा सदावर्तेवर प्रेम केलं असशील ना, तर माझ्या प्रभासला कुठलाच त्रास होणार नाही याची जबाबदारी तू घेशील. मामा, कुठे चाललास? अगं प्रवासला बघून येतो. ऐक ना, तू एकदा फोन करशील का त्यांना? माझा फोन नाही उचलत आहेत ते. हॅलो, अरे प्रवास कुठे आहेस तू? आम्हाला किती काळजी वाटते इकडे. अरे फोन पण उचलत नाहीस तू. ट्रॅफिक हवालदार येळवे बोलतोय. त्याला बाजूला घेतलंय. का, कशाला? अहो, ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन नसतानाही रिक्षा चालवत होता तो. कुठे? जोरवे नाका. ठीक आहे, मी लगेच येतो. हा, आलोच मी. मामा, रे काय झालं? काय म्हणाले ते? अगं ते त्याची रिक्षा बंद पडली आहे. त्याला मदत लागेल ना, मी जाऊन बघतो. आलोच, तू काळजी करू नको, मी कळवतो तुला. हा, आलोच मी. मामा, ऐक ना. डीसीपी सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन. नाही, काही लागलं तरी नक्की फोन करीन तुम्हाला. हो, थँक्यू. गाडी काढ. कुठे जायचं मॅडम थोड्या रात्री? संगमनेरला. प्रभास सर बरे आहेत ना? तुम्हाला कसं कळलं तो संगमनेरला आहे? ते न्यूजमध्ये बघितलं. बरे आहेत ना सर? गाडी काढ. साहेब माझा ऐका, प्रभास चांगला घरातला सुशिक्षित मुलगा आहे. अहो काही
अडचणींमुळे त्याला हे सगळं करावं लागतंय. खरंच विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही काही गुंड मवाली नाही आहोत. आम्ही सज्जन माणसं आहोत. विश्वास करा. आधी तुम्ही कोण आहात ते सांगा. मी मनोहर जोगळेकर. इथेच राहतो संगमनेरमध्ये. तुम्हाला ते विठ्ठल मंदिरातले अभ्यंकर गुरुजी माहिती आहेत ना? त्यांचं मेहुणा मी. हां, एक मिनिट. हे माझं कार्ड. मी बँकेत मॅनेजर आहे. तुम्ही याचे कोण? प्रभासचा नातेवाईक आहे. ए रिक्षावाला, यांना ओळखतो का? हा मुलगा नागमोडी गाडी चालवत होता, त्यामुळे आम्हाला त्याला फाईन मारावा लागतोय. पण आता द्यायला पैसेच नाही म्हणतोय. स्वतःला सिद्ध करण्याकरता पै जमा करतो. दिवसा काम करतो, रात्री रिक्षा चालवतो. आता एवढे सगळे पैसे त्यांनी दिवसा कमवलेत, ते गेले तर पुन्हा कसे कमवायचे हा विचार त्याच्या मनात असेल आणि म्हणून तो. अहो पण चूक ती चूकच ना. त्याला फाईन भरावाच लागणार. आणि अशा चालवण्यामुळे कुणाचा जीव गेला असता तर. नाही, तुमचं बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे. फाईन किती झालाय? 1000 रुपये भरा आणि पावती घेऊन जा. ठीक आहे. तायडे, पावती बनवा. कमवायला निघालो होतो, पण कर्ज करून बसलोय. फक्त गमवतोय. नाहीच जमणार बहुतेक मला हे चॅलेंज. ए पुन्हा असं केलंस ना तर सोडणार नाही. हे घे, सरळ आत टाकेन. नाही, तशी वेळ नाही येणार. खरंच. खरंच आय एम सॉरी. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. एवढ्या रात्री तुम्हाला झोपमोड करून इथे यावं लागलं. प्रभास, अरे कसला त्रास, कसली झोपमोड. सोडते सगळं. चल निघूया. ऐका ना, तुम्हाला कसं कळलं मी इथे येते? जिने तुला ही शाल दिली, जी तुझी घरी वाट बघते, तिच्याकडून कळलं मला. मामा ऐका ना, यातलं काही माझ्या आत्तूला कळू देऊ नका. तिला खूप वाईट वाटेल. प्लीज. गाडी बंद पडली तर सांगता येत नाही तुम्हाला? सांगा ना. बरं मी म्हणते ते नसेल लक्षात राहिलं तुमच्या, पण निदान समोरची व्यक्ती फोन करते तर तो घ्यावा की नाही? मी काय मूर्ख आहे का इथे वेड्यासारखी तुमची वाट बघायला? वीणा, प्रभास, मी जातो झोपायला. नाही काय की मला उद्या सकाळी बँकेत लवकर जायचंय. गुड नाईट. तुम्ही असे का वागताय? तुम्हाला माहित नाहीये का तुमची काळजी करणारं कोणीतरी आहे इथे? सतत आपलं जेवले असतील की नाही, थोडा वेळ तरी झोपले असतील की नाही, काही त्रास तर झाला नसेल ना, असं एवढं काळजी करणारं, एकटक फोनकडे तुमच्या फोनची वाट बघणारं. एक जरी रिंग वाजली तरी तो तुमचाच आहे असं समजून नंबर सुद्धा न बघता कॉल घेणारं. तुम्ही सांगितलेल्या वेळेपेक्षा जर उशीर झाला तर 10 वेळा दारात येऊन डोकावणारं कोणीतरी आहे. प्रभास, तुम्ही नका ना असं वागू प्लीज. मी खरंच सांगते, तुम्ही असं वागलात ना की माझ्या मनात भलते सलते विचार येतात. मग
काय झालं? मी मी एवढं सगळं बोलले म्हणून वाईट वाटलं का तुम्हाला? सॉरी, पण मी तुमच्या काळजीपोटी बोलले. माहितीये मला, माहितीये. काश माझ्या नशिबाला सुद्धा माझी एवढी काळजी असती. काय झालंय? मला पोलिसांनी पकडलं होतं वीणा. ए, थांब. चल चल ये. साहेब, प्रायव्हेट गाडीच्या लायसनवर हा ट्रान्सपोर्ट व्हेकल चालवतोय. याचा फाईन भरावा लागेल हा? साहेब माझा ऐका, प्रभास चांगला घरातला सुशिक्षित मुलगा आहे. तायडे, पावती बनवा. माझ्यामुळे तुझ्या मामाला पैसे भरावे लागले. वीणा, खरंच सदावर ते नाव सोडलं तर मी शून्य आहे. मला पटलंय, या नावाशिवाय मी काहीच नाही. मला माफ कर, पण मला नाही वाटत तुझ्या बाबांनी दिलेलं चॅलेंज मी पूर्ण करू शकेन. इनफॅक्ट मी काहीच करू शकत नाही. मी तुझ्या बाबांना कन्व्हिन्स करून दाखवणार वीणा, आणि ते तुला माझ्या बँडमध्ये गायची परवानगी सुद्धा देते. हे वाक्य कोणाचं आठवतं? प्रभासचं, ज्यात सदावर्ते नावाचा काही संबंधही नव्हता. मला त्या किशाच्या तावडीतून सुखरूपपणे सोडवणारा, त्यानंतर माझ्या मनाला उभारी देणारा प्रभास सदावर्ते नावाचा वापर करून हे सगळं करत नव्हता. प्रभास, तुम्हालाही माहितीये, तुम्ही तुमच्या आत्तूकडून एकही रुपया न घेता ही एवढी मोठी कॉन्सर्ट स्वतःच्या हिमतीवर यशस्वी करून दाखवलीत. तिथे येणारा प्रत्येक जण प्रभास प्रभास हे एवढंच म्हणत होता. ती कॉन्सर्ट हाऊसफुल झाली ही फक्त प्रभास या नावाने, प्रभास सदावर्ते ह्या नावाने नाही. जिद्दी माणसं हरत नाहीत प्रभास, आणि तुम्ही जिद्दी आहात. इतके जिद्दी की तुम्ही माझ्या सख्याला तुमचं सखा व्हायला भाग पाडलात. यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. आणि मला खात्री आहे, तुम्ही कधी हरूच शकत नाही. आत्ताही नाही आणि कधीच नाही. काय, कसं, कुठून मला नाही माहित, पण तुम्ही तुमचं चॅलेंज जिंकणार माझ्यासाठी. आपल्यासाठी. I love you, Veera. I love you. जा झोपा आता. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुला बघितलं, तुझा हात हातात धरला, माझा अर्धा थकवा इथेच निघून गेला. वाह, क्या बात आहे. आता तर माझा उरलेला थकवा पण निघून गेला. जा आता. गुड नाईट.
थँक्स. मैत्रीत सॉरी आणि थँक्स म्हणायचं नसतं असं कोण म्हणालं होतं? मग ह्या एवढ्याशा शाली करता थँक्स म्हणालात तुम्ही? शालीसाठी थँक्स नाही म्हणालो. मग या जी प्रेमाची ऊब पाठवली होतीस ना त्यासाठी थँक्स. झोप आता तुम्ही. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. जा. तुम्ही जा. हो मी जातो. तू आधी जा. प्रभास आधी तुम्ही. आधी तू. आधी तुम्ही. वीणा आधी तू. प्रभास जा. वीणा प्रभास जा ना. वीणा तुम्ही जा ना. वीणा यार. प्रभास काय हो? वीणा तू ना. हट्टी मी. गुड नाईट. गुड नाईट. म्हणजे तुझ्या सगळ्या उड्या ह्या सदावर ते आडनावावरती आणि तुझ्या आत्याच्या जीवावर आहेत. तर पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखव. मला त्या किशाच्या तावडीतून सुखरूपपणे सोडवणारा, त्यानंतर माझ्या मनाला उभारी देणारा प्रभास सदावर्ते नावाचा वापर करून हे सगळं करत नव्हता. आणि मला खात्री आहे तुम्ही कधी हरूच शकत नाही. पण तुम्ही तुमचं चॅलेंज जिंकणार माझ्यासाठी. अहो काय करते जरा हळू. प्रभास हा तू.